हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे 16 ऑगस्टचा. देवांशच्या पप्पाचा बर्थडे होता. त्या दिवशी बघा मस्त असं बर्थडेचं डेकोरेशन चालू होतं माझं. आणि आता बर्थडेची तयारी झालेली आहे. इथे बघा आई बघा ओवाळणी करत आहे. आईने मुलाला ओवाळासाठी एकदाणी काढलेली होती. एकदाणीने त्यांनी मुलाला ओवाळलं, टिक्का वगैरे लावला. आणि आम्ही घरच्या घरीच फॅमिलीच बर्थडेचं सेलिब्रेशन केलं. बाबांनी पण त्यांना टिक्का लावला, आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर केक कटिंग केलं आम्ही. देवांश तर खूप खुश होता. देवांशने खूप मस्त अशी तयारी केली होती त्याच्या पप्पाच्या बर्थडेसाठी. हे बघा देवांश किती मस्त दिसत आहे. देवांशने न्यू बर्थडेचा ड्रेस घातलेला होता. त्यानंतर सर्वांनी केक चारला त्यांना. तसं त्यांना वाढदिवस करायला अजिबात आवडत नाही, पण तरीही घरचे लोक खूप मागे लागतात. म्हणून आम्ही दरवर्षीच असा छोटासा घरात एक केक आणून छोटासा बर्थडे सेलिब्रेट करतो त्यांचा. ते देवांशने चॉकलेटच्या केकच्या वरची पूर्ण चॉकलेट खाल्लेली होती. आणि इशिकानं तिच्या पप्पांसाठी एक डेअरी मिल्क असं गिफ्ट आणलेलं होतं. त्यानंतर आम्ही फॅमिलीचे खूप मस्त फोटो काढले आणि ते सर्वांच्या पाया वगैरे लागले. आणि मी त्यांच्या जेवणासाठी स्पेशल असा मेनू बनवलेला होता. बासुंदी आणि पुरी. बासुंदी मी संध्याकाळीच बनवायला ठेवून दिलेली होती. आणि इकडे आता मी माझ्या पुऱ्या वगैरे काढत आहे. बासुंदी, पुरी, मसाले भात, गोबीची भाजी. आणि मला तर एकादशी होती, फक्त मी त्यांच्यापुरतं स्वयंपाक केलेला होता. असा मस्त आमचा स्वयंपाक झालेला आहे. आणि हे बघा बासुंदी, पुरी, पापड, कुरडी, पापड, भाजी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. आणि इथे आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आणि मस्त फॅमिली जेवण केलं. हे बघा मुलं किती एक्सायटेड होते आतमध्ये जाण्यासाठी. खूप मस्त असं हे रेस्टॉरंट होतं. पोटे फॉर्मच्या समोर हे रेस्टॉरंट आहे. अरोमा रेस्टॉरंट असं या रेस्टॉरंटचं नाव आहे. खूपच मस्त. इथलं आतमधला पण व्ह्यू खूप छान होता. हे बघा किती मस्त लायटिंग आणि टेबल्स सजवलेले आहे. खूप मस्त आतमधलं डेकोरेशन पण खूप मस्त. इंटेरियर खूप छान केलेलं होतं इथलं. आणि हा बाहेरचा साईड आहे. हे बघा बाहेरच्या साईडला पण खूप सुंदर असं गार्डन होतं. आणि गार्डनमध्ये पण बसायची व्यवस्था होती. आणि तिथे असे छोटे छोटे रूम्स होते. रूम्समध्ये पण आपण आपल्या फॅमिलीसाठी छोटं मोठं गेट टुगेदरसाठी हे रूम पण घेऊ शकतो. इथे मस्त एन्जॉय करू शकतो आपण आपल्या फॅमिलीसोबत. इथे आम्ही बाहेर आलेलो आहे थोडंसं गार्डनचा व्ह्यू पाहण्यासाठी. आणि इकडे इशिकाने बघा मस्त म्युझिक वाढवलेलं आहे. आणि खूप मस्त वाटत होतं इथे येऊन. खूप छान असा हा रूम होता. आणि पूर्ण रेस्टॉरंटच खूप छान होतं. हे बघा किती मस्त असे खूप सारे असे आपली जे फॅमिली असते छोटीशी 30, 40, 50 जणांची, त्याची अरेंजमेंट खूप छान होते तिथे. त्यानंतर मुलं बाहेर धावले गार्डनमध्ये खेळण्यासाठी. आणि इथे हे स्लायडिंग होती एक छोटीशी. त्यामध्ये इशिका, शिवाय आणि देवांश तिघंही जणं खूप मस्त एन्जॉय करत होते. बाहेर मुलांसाठी हे खेळायला त्यांनी लावलेलं होतं. देवांश बघा याच्यावरून आता घसरत आहे. मुलांनी पण खूप मस्त असं एन्जॉय केलं. जेवण तर त्यांनी केलंच नाही, त्यांना नुसतं खेळायचं होतं. खेळांची त्यांची दंगामस्ती सुरू होती अशी. खूप छान असं रेस्टॉरंट आहे. खूप असं एकदम सायलेंटमध्ये म्युझिक चालू होतं तिथे. आणि तिथला आतमधला व्ह्यू खूपच मस्त वाटला आम्हाला तिथे पण जाऊन. आम्ही वेगवेगळं रेस्टॉरंट ट्राय करत असतो. त्यानंतर आता सगळेजण आले होते, तर मी शिकाच्या पप्पांसाठी माझ्या भावाने केक आणलेला होता. तर तिथे आम्ही केक कट केला. मुलं बघा केक कट करण्यासाठी किती घाई करत होते. आणि मस्त शिकाच्या पप्पांसाठी माझ्या भावाने हा केक आणलेला होता. आणि आम्ही हा केक मस्त एन्जॉय केला. त्यानंतर जेवण पण मस्त एन्जॉय केलं. खूपच मस्त रेस्टॉरंट आहे हे. तुम्ही पण आमचे व्हिडिओ पाहत असता. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता एक नवीन यूट्यूबर आहे आणि प्लीज मला सपोर्ट पण करा. इथे मी ह्या चॅनलवर माझे फॅमिली ब्लॉग आणि आमचे जे बाहेरचे टुरिस्टचे जे व्हिडिओ आहे, कुकिंगचे व्हिडिओ आहे टाकत असते मी. असे छोटे मोठे व्हिडिओ टाकत असते. प्लीज मला माझ्या चॅनलला लाईक करा. आणि इथे बघा आता इशिकाचे पप्पा सर्वांना केक देत आहे. आणि मी पण त्यांना थोडासा केक चारला. त्यांना केक खायला अजिबात आवडत नाही. खालचं ब्रेड त्यांनी खाल्लेलं आहे थोडंसं. त्यानंतर
हे बघा इशिका आमचं सर्वांचं शूट घेत होती. ही माझी मम्मी आहे, हा माझा भाऊ आहे आणि माझा एक मोठा भाऊ आणि माझे पप्पा आणि माझे सासू सासरे. आम्ही एवढे सगळेजण जेवायला गेलो होतो. हे बघा देवांशने मस्त गाणं बोलून दाखवलं होतं. शिवाय पण गाणं सांगत होता त्यांच्या शाळेचं. एक एक पोयम म्हणून दाखवली. त्यानंतर शिवायने पण मस्त गाणं म्हणून दाखवलेलं आहे. आणि इथे माझी फॅमिली बसलेलो आहे. आम्ही आता आमचं ऑर्डर दिलेलं आहे आम्ही. आणि ऑर्डर यायला थोडासा वेळ होता म्हणून मुलांसोबतच आमचं एन्जॉयमेंट वगैरे चालू होतं. आता त्यानंतर आम्ही मग जेवणामध्ये स्टार्टर ऑर्डर केला. आधी स्टार्टरमध्ये सर्वांसाठी आधी आम्ही मसाला पापड मागवले आणि सोबतच एक त्यांनी कबाबची डिश ऑर्डर केलेली होती. त्यांच्याचतर्फे होती ते हॉटेलतर्फे. पण ते एवढं विचित्र वाटत होतं खायला. त्यामध्ये स्वीट कॉर्न आणि हे कबाब आणि पनीर फ्राय होतं. त्यानंतर ते तर काही विशेष वाटलं नाही. पण त्यानंतर आम्ही हे जेवण मागवलं. तंदुरी रोटी, पनीरची भाजी, मशरूम करी, काजू करी, दाल तडका, दाल फ्राय, जिरा राईस असं मस्त आम्ही यम्मी जेवण केलं. थँक्यू फॉर वॉचिंग.